खबर विशेषमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण चर्चा करतोय शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे यांच्याबरोबर. मला दुसरा एक प्रश्न याच्यात विचारायचा होता की आता विधानसभेचं अधिवेशन संपलं. विधानसभेचं अधिवेशन संपल्यानंतर असं सगळीकडे वृत्त आली की सगळ्या आमदारांची स्वतः सेनाप्रमुखांनी खरडपट्टी घेतली. मला एक कळत नाही, पक्ष आमचा आहे. शिवसेना प्रमुखांना अधिकार आहे की शिवसेनेच्या आमदारांनी काय केलं पाहिजे आणि काय करू नये. आणि पूर्वी तर ते शाखा प्रमुख नगरसेवकांची सुद्धा बैठक घ्यायचे, आमदार खासदारांची पण बैठक मध्ये मध्ये घेत असतात. एकूणच गेल्या 2-3 अधिवेशनानंतर, आता ह्याच्या आधीच्या नागपूर अधिवेशनमध्ये तर शिवसेनेच्या आमदारांनीच गाजवलं होतं. ह्याही अधिवेशनामध्ये सुरुवात झाली तेव्हा शिवसेनेचे आमदारच निलंबित केले गेले होते. तेव्हा शिवसेना प्रमुखांनी बोलवलं म्हणजे खरडपट्टीच काढली. असं नाहीये जे आवडलं आवडलं, नाही आवडलं नाही आवडलं. एखाद्याला सांगतात अरे तू असं असं केलंस पण तू ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं, दुसऱ्या कोणाला सांगतात हे तू चांगलं केलंस. हा एक संवाद आहे त्यांचा की माझा सैनिक काय करतोय, त्यांनी काय केलं पाहिजे हे ते सांगत असतात. पण नागपूर अधिवेशनामध्ये काँग्रेसच्या एका आमदारांनी आपल्याबद्दल आरोप केले होते की राडियांशी संभाषण झालेलं होतं आणि राडियांच्या संभाषणात उल्लेख होता उद्धव ठाकरे. काही वेळेला शिवसेना तितकी आक्रमक दिसली नाही जी बघायची सवय आहे. एकूणच काय झालंय की दुर्दैवाने अशा दिशेने आपण सगळे चाललेलो आहोत की मूळ मुद्दा त्याला जर का बगल द्यायची असेल, समजा आपल्या दोघांचं काहीतरी चाललंय आणि तुम्ही एखादा मुद्दा काढलात तर त्यातनं लक्ष विचलित करायला मी तुमच्यावरती सनसनाटी आरोप करून टाकायचा. म्हणजे मग पुन्हा त्या आरोपाच्या उत्तरं प्रत्युत्तर ह्याच्यामध्येच तो विषय भरकटत जातो आणि मूळ मुद्दा बाजूला राहतो. आता सुद्धा जैतापूरच्या बाबतीत जे घडलं तिकडे तबरेजच्या रक्ताचे डाग या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारच्या कारकिर्दीला लागले, ते लपवण्यासाठी ते आरोप करतायत. आणि मग आपण आरोपाच्या मागे जर का जायला लागलो की ज्याच्यात काहीच तथ्य नाहीये, मूळ मुद्दा बाजूला राहतोय. मूळ मुद्दा बाजूला राहतोय. आणि ही काँग्रेसची आता नीती आहे की नुसतं काहीतरी पिल्लू सोडून द्यायचं, ते तुम्ही जपत बसा, त्या पिल्लाला तुम्हीच मोठं करत बसा, आम्ही आपले मोकळे. ही अत्यंत घाणेरडी वृत्ती आहे. म्हणजे समोर आलेल्या प्रश्नाला खोटे नाटे आरोप करून त्याला बगल द्यायची आणि दुसरीकडे लक्ष वळवायचं. आक्रमकता आमची आक्रमकता आहेच, पण विनाकारण आक्रमकता वाया का घालवा. या अनुषंगाने म्हणजे बरं, दुसरी गोष्ट, आमदारांनी आक्रमकता दाखवल्यानंतर त्यांना निलंबित करायचं. म्हणजे एकूणच जे काय सगळं चाललेलं आहे कारभार, त्याच्याबद्दल कोणीच काय बोलत नाहीये. निलंबनाचा तो सरकार म्हणजे वापर करून घेत आहे, दुरुपयोग करतोय. हे तर या अधिवेशनात सिद्धच झालं. निश्चितपणाने दुरुपयोग करतोय. पण म्हणजे तुमच्यावरती आरोप केल्यानंतर तुम्ही एकतर त्याला निलंबित करताय किंवा दुसरे खोटे नाटे आरोप करून लक्ष विचलित करताय. निश्चित म्हणजे सगळा कारभारच नसतोय हा. पण याच्या दुसऱ्या बाजूला आणखीन एक खूप मोठं उदाहरण या अधिवेशनाच्या काळात पाहायला मिळालं की विवेक पंडितांसारखा एक आमदार एकला चलो रे सारखा एक लढा देतो लोकांच्या. त्याच्यावर शिवसेना आहेच ना. शिवसेना आहेच निश्चितपणाने, पण लोकांच्या बरोबर लढा देतो. वैधानिक आयुध खूप कमी पडली हे अतिशय. मला एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष, सत्ताधारी पक्षांनी चुकीच्या गोष्टी करत राहायच्या, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार, मग आदर्शता असेल आणखीन कुठलं असेल. आता आज सुद्धा बातमी आहे, पहिल्या मुख्यमंत्र्यांनी SRAच्या ज्या काही योजना मंजूर केल्या होत्या त्या आत्ताच्या मुख्यमंत्र्यांनी रद्द केल्या. म्हणजे पहिल्या मुख्यमंत्र्यांनी पाप करून ठेवलं होतं तुमच्या. ही एक अप्रत्यक्ष कबुली आहेच ना. मग त्याच्याबद्दल कोणी का बोलत नाहीये. पण त्यांनी घोटाळे करत राहायचे आणि विरोधी पक्षांनी आंदोलन करण्याचं सहाय्यत घालवायची. जनतेने, जसं विवेक पंडितांचं आपण उदाहरण दिलं, का जनतेला इथपर्यंत जाण्याची पाळी का आली. शेवटी आंदोलन केल्यानंतर तुम्ही मान्य केलं म्हणजे त्यांची मागणी रास्त होती. एखादं आंदोलन केल्यानंतर त्यांच्या मागण्या जेव्हा मान्य होतात म्हणजेच त्यांची मागणी तुम्हाला पटलेली आहे, पण तुम्ही त्यांच्यावरती अत्याचार करून, त्यांना मारून पिटून, तुरुंगवास केस सगळं करून, अश्रुधूर गोळीबार करून मग सगळं झाल्यानंतर त्या मागण्या मान्य करतात. ही लोकशाही मान्य आहे का. आणि मग जनतेच्या आयुष्यात शेवटी सुख समाधान हे क्षण येणार आहेत की नाही. पण मग असं उदाहरण एखाद्या विवेक पंडितांच्याच बाबतीत दिसतं की ते शेवटच्या क्षणापर्यंत तो संघर्ष. शेवटच्या क्षणापर्यंत सगळ्यांची जाण्याची तयारी असते, परंतु त्या क्षणाची वाट बघायला सरकार का लावतं. त्या क्षणाची वाट बघायला सरकार का लावतं. शेवटी सरकारच्या हातात कायदा आहे, सुव्यवस्था राखण्यासाठी ते पोलिसांचा दंडुका त्यांच्या हातात आहे. विरोधकांच्या हातात काय आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ही लोकशाही जी आहे ना, त्याच्यावरती मागे शिवसेना प्रमुख कडाडून बोलायचे, आजही बोलतात की ही लोकशाही आम्हाला मान्य नाही.
की तुम्हाला निवडून दिल्यानंतर तुम्ही फक्त अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचार करायचे, लोकांना ब्रही काढू द्यायचं नाही, केला तर त्यांची डोकी फोडून टाकायची, गोळ्या घालायच्या आणि मग नंतर कधीतरी सगळं टोकाला गेल्यानंतर त्यांच्या मागण्या मान्य करायच्या. का आनंदाने का नाही करत? सरकारचं काम काय, सरकारचं कर्तव्य काय? पण यापूर्वीच्या काळामध्ये जी उदाहरणं बघायला मिळाली म्हणजे नवलकरांसारखे आमदार परिषदेमध्ये होते, विधानसभेमध्ये होते. आजही विवेक पंडित किंवा नीलम गोऱ्हेंसारखे ना. जे आहेत ते वैधानिक आयुधांचा उत्कृष्ट वापर करून सरकारला भाग पाडतात. आमचे आमदार सगळे तसेच आहेत आणि उलट आता ही सगळी आमदारांची फौज ही तरणी बांडे. म्हणजे बरेचसे जे निवडून आले त्यांची पहिली ही टर्म आहे आणि आनंदाची गोष्ट त्या सगळ्यांना बोलायचं असतं. कोणीही मूग गिळून गप्प बसणारा आमचा आमदार नाही. सगळेजण तयारीचे आहेत, तयारी होते आहे त्यांची. अनेकदा गेल्या 2-3 अधिवेशनापासून अधिवेशनाच्या आधी मी स्वतः त्यांची बैठक घेतो, माझ्याशी ते बोलत असतात आणि ही फळी ही तयार होते, ही तयार होते. या सगळ्यांना हे लढणारे आमदार आहेत, हे सैनिक आहेत आणि ते त्यांची लढाई ते करतात. जे तटस्थपणाने जर बघितलं विधानसभेकडे तर म्हणजे अभिजित अडसूळ असेल किंवा शरद पाटलांसारखे आमदार आहेत ज्यांचा खोलवरचा अभ्यास विषयांचा असतो पण तितके ते सभागृहात बोलताना दिसत नाहीत. याचं काय नाही, सगळ्यांना एक बोलायची संधी द्यावी लागते. जसं तुम्ही आता हे दोघं बोललात, आमचं आशिष आहे, विजय शिवतारे आहेत, सगळेच आहेत, सगळेच आहेत. मुंबईचे सुद्धा आमदार आहेत आपले, घोसाळकर आहे, वायकर आहेत, किती आहेत, अरे वाणी आहेत, सगळ्यांचीच नावं आपल्याला मग घ्यावी लागतील. हा एक विषय आहे. एकंदरीत शिवसेनेचं आता जे ग्रामीण भागामधलं आणि मुंबईमधलं सुद्धा एक शक्ती वाढवण्यासाठी किंवा ते म्हणजे पूर्वीचा जो धाक संघटनेचा होता तो धाक पुन्हा एकदा सत्ताधारी पक्षावर निर्माण करण्यासाठी काय काय आपल्या योजना आहेत? आता धाक निर्माण केला तर त्याच्यात राजकारण म्हणतात. आता जैतापूरचं आंदोलन आम्ही उचलून धरलेलं आहे तर त्याच्यामध्ये राजकारण आणलं म्हणतात. काय केलं नाही तर काही नाही करत म्हणतात. त्याच्यामुळे जिथे जिथे जशी गरज असेल तशी शिवसेना भूमिका घेते. उगाचच धाक निर्माण करायला वाटलेल्या घरावरती दगड मारत फिरण्याची गरज नाहीये. जशी आवश्यकता आहे शेवटी धाक निर्माण करायचा तो सरकारवर, जनतेवर नाही. जनतेला एक आधार वाटला पाहिजे की मायबाप सरकार मला दाद देत नाही तर मला माझी वाली ही शिवसेना आहे आणि त्यावेळेला शिवसेना पेटून उठतेच, आंदोलन करतेच आणि करणार. खबर विशेषमध्ये आपण अजूनही काही मुद्द्यांवर बोलणार आहोत पण आता पुन्हा वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची.